आम्हाला टीप मिळाली की बोलेगाव केंद्रावर काहीतरी गडबड आहे म्हणून मी आणि उमेश भांबेडकर तिथे पोहोचलो। तिथं पोहोचल्यावर 100 मीटरच्या आतमध्ये त्यांचे 50 ते 60 लोक उभे होते। जेव्हा मी म्हटलं की हे पोलिसांना तिथल्या मी क्वेश्चन केला की हे लोक इतक्या जवळ कसे उभे आहेत, तर पोलीस म्हणे हे आमचं ऐकत नाहीत। मी म्हटलं नाही सगळ्यांना हटवा, नाही तर मी इथलं बंद करेल पोलिंग असं म्हटलं। त्यांना वाटलं मी अधिकारी आहे, म्हटलं ते बाहेर जायला लागले। मग म्हणे तुम्ही कोण आहे, मला आय कार्ड दाखवा। मी म्हटलं मी अभिषेकची बहीण असं म्हटलं। ते म्हणे तुमच्यावर कोण आलंय, म्हटलं हा उमेश भांबेडकर। 10 लोक त्याच्या अंगावर पळत गेली आणि त्याला मारायला सुरुवात केली। 3 पोलीस होते, पोलिसांना काहीही करता आलं नाही। त्याच्यात पोलिसांच्या कंट्रोलच्या बाहेर होतं। मी एकटी महिला, माझ्या अंगावर धावून आले, माझ्याशी काही करता येईना म्हणून त्याला इतकं मारलं, खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारलं। पोलिसांना काहीही करता आलं नाही तिथे। मग दुसऱ्या याच्यावर पोलीस बूथवरनं काही पोलीस आले, तेव्हा त्यांनी हे केलं। तर तिथे एक महिला पोलीस होत्या, त्यांना पण लागले वाटतं या मारहाणी, तर त्यांचा पण तुम्ही जबाब घ्या असं माझं म्हणणं आहे। आणि त्याला तर इतकं मारलं विचारताच होईनी। आणि ही पूर्ण दादागिरी आणि त्यांच्या साईडनी हे म्हणजे जर महिला सुरक्षित नसतील, पोलीस कर्मचारी काही करू शकत नसतील, तर खरंच नगरच्या सुरक्षेबाबत आम्हाला फार मोठा क्वेश्चन मार्क आहे। आता अहमदनगर शहरात आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी ज्या मोठ्या संख्येने अभिषेक कळमकरच्या प्रचारात साथ दिलेले लोकांनी, जनतेने आज ज्या माझ्यावर प्रसंग घडला, नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी मला बेदम मारहाण केली। मी बोलेगाव परिसरात माझी बहीण आणि मी चाललो होतो आणि तिथं गेलो। त्या ठिकाणी त्यांना ते 100 मीटरच्या शाळेच्या आतमध्ये जवळपास अंतरावर होते आणि त्या अंतरावर असताना माझी बहिणीने त्यांना एकच शब्द दिला का फक्त भावांनो थोडं पुढे व्हा। तर ते त्यांना बहिणीला न मारता त्यांनी माझ्यावर बेदम हल्ला केला आणि मला इतकं मारलं की विचारताच होय नाही। या गुंडांचा कुठेतरी काहीतरी नायनाट झाला पाहिजे। नगरकरांनो जागे व्हा, आता ही संधी परत येणार नाही। मी तिथल्या जनतेला विचारा, मायबाप जनतेला विचारा, मी जर खोटं बोलत असेल ना, मी आज संध्याकाळी मरत। मी जर खोटं बोलत असेल तर, माझी बहीण जर खोटं बोलत असेल तर ती पण बोलणार। मी एक शब्द सुद्धा खोटं बोलत नाहीये। तिथल्या मला वाटमोडे, सत्रे, पुंड, बेलेकर, वाकळे, 2-3 वाकळे, मते, सवा यांनी सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून सगळ्यांनी मिळून आणलं मला। आणि अधिक ग्रामपंचायतीचे तिथे लोक होते, त्या लोकांनी सुद्धा आणलं। आणि प्रशासनासमोर पोलीस म्हटले की हे आम्हाला ऐकत नाहीत। पोलीस म्हणे आम्ही यांना मागे जायला सांगितलं, हे गुंडगिरी करतात। 3 पोलिसांसमोर यांना मारलं, पोलीस काहीही करू शकले नाहीत। तर ते पोलीस यंत्रणा आता हतबल आहे यांच्यासमोर। पोलीस यंत्रणा यांच्या पुढे भुक्की पाडलेली, कारण की याच्या अगोदर सुद्धा यांनी SP ऑफिस फोडून सुद्धा ते अजून सुद्धा काही बी करू शकतात। आता या आम जनतेचं तर काही सांगत नका, कारण की प्रत्येकाच्या माय बहीण जनतेला माहितीच आहे कोणाचे ताबे मारले, कोणाचे पोरं मारले, कोणाचे काय मारले। धंदा सुद्धा सावंतनगरमध्ये उद्या मला पण मारून टाकतील याचा मला भरोसा नाहीये। मी जर मेलो तेव्हा कारणीभूत नगरचे आमदार संग्राम भैया जगताप आणि वाकळे परिवार हे राहणार आहे, याला तुम्ही पूर्णपणे खात्री घ्या। आणि मी डायरेक्ट मला मी अभिषेक कळमकर, दादा भाऊ कळमकर यांच्या घराजवळ होतो। मी त्यांना एक शब्द सुद्धा बोलले नाही। तिथल्या बोलेगावच्या ग्रामस्थांना जाऊन तुम्ही स्वतः जाऊन विचारा, जर मी याबद्दल एक खोटे शब्द तरी बोलत असेल तर मला तुम्ही म्हणून ती शिक्षा द्यायला मी आणि बोलायला तयार आहे। आणि ज्या गुंडांनी मला मारलंय त्यांना मारुती शपथ घ्यायला लावा। मी काय बोललो का त्यांना? मी एक शब्द सुद्धा बोललेला नाहीये। त्यांनी फुकाट आम्हाला मारहाण केलेली।